पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काम करणाऱ्या एका तरुणानं दारूच्या नशेत घरगुती भांडणाच्या रागात 1 लिटर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली। 35 वर्षीय संदीप राघोजी नलावडे, नेहरूनगर पिंपरी येथील रहिवासी। शुक्रवारी रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला। रुग्णालयात काम करणारा तरुण स्वतःच रुग्णालयात दाखल होतो आणि त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू होतो। काय घडलं नेमकं? का घेतला त्यानं हा टोकाचा निर्णय? चला जाणून घेऊया सविस्तर। पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप नलावडे हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कामाला होते। त्यांना दारूचं व्यसन होतं। शुक्रवारी घरगुती भांडण झाल्यानं त्यांच्या मनात राग होता। रागाच्या भरात त्यांना दारू पिऊन 1 लिटर कीटकनाशक प्राशन केलं। तात्काळ त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातच दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं। सोशल मीडियावर काही ठिकाणी ते वॉर्ड बॉय होते असं सांगण्यात आलं, मात्र वायसीएम रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं की संदीप नलावडे हे वॉर्ड बॉय नव्हते, तर ते नियमित औषध फवारणीसाठी रुग्णालयात येत होते। संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुहास आवाड यांनी सांगितलं की या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। दारूचं व्यसन आणि घरगुती कलह या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीच्या गरजेकडे लक्ष वेधून घेत आहेत। एक तरुण ज्यानं रुग्णालयात इतरांचे प्राण वाचवण्यासाठी काम केलं, तो स्वतः जीव सोडून गेला। दारू आणि राग किती महागात पडू शकतो हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।